आजी बाबा आजीला काय झालं आई काय झालं नाही काहीच माहित नाही पण तिथे कुठेतरी डॉक्टर प्लीज त्यांना लवकर घेऊन ये. मी आणतो ए आई नको काळजी करू बरी होणार ती नाही नाही असं विचार नको करूस तू काही नाही होणार सासूबाई लवकर बऱ्या होतील मग लवकर बऱ्या होणार अहो डॉक्टर काय झालं माहित नाही डॉक्टर पण त्या बेशुद्ध झाल्यात तुम्ही प्लीज त्यांना लवकरात लवकर ऍडमिट करू शकता का वॉर्ड बॉय त्यांना न्या चेकअपसाठी. सावकाशी होता हळू सावकाश. डॉक्टर बराच वेळ झाला सासूबाई बेशुद्ध आहे त्या लवकर शुद्धीवर येतील ना ते चेक केल्याशिवाय कसं सांगणार. तुम्ही नका काळजी करू मी सांगतो. हे अचानक काय झालं असेल ह्याला काही समजत नाहीये. असं कसं झालं. बघा ना बाबा नशीब मी तिथे पोहोचलो नाहीतर काय झालं असतं काय माहित. हो ना रे. आह. 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 नाडी चालू होती मी बघितली. हो ना आई आत नेले आता सासूबाईंना डॉक्टर तपासते काय झालं आई आजीला बरं नव्हतं का अगं नाही ना अगदी बऱ्या होत्या काय झालं काहीच कळायला मार्ग नाही आई आई तू नको हा काळजी करू आजीला वाटेल बरं हा काका तुम्ही पण शांत व्हा. आपण सगळे आहोत ना इथे. आजीला आपण सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट देऊया ठीक आहे. हो 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 अच्छा जयंत सगळ्यात शेवटी तिकडे तूच होतास ना. नक्की काय झालं होतं अरे. मला एक्झॅक्टली माहित नाही मी त्यांच्याजवळ जेव्हा गेलो त्या ऑलरेडी बेशुद्ध होत्या. म्हणजे मी त्यांना जेवायला बोलवण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा मला कळलं. मग मी त्यांना घाईघाईने हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी निघणार तेवढ्यात आई बाबा आले होते. हो ना. त्यामुळे मलाही माहित नाही नेमकं काय झालं. आई विडाची आता ना डॉक्टर आत घेऊन गेले तपासतायत. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले ते आजीला. या हॉस्पिटलचा खर्च परवडणार आहे का आपल्याला. तसंही आजीचं आता झालंय वय. किती खर्च करायचा तिच्यावर कळत नाही ना. चुकून जरी आजी शुद्धीवर आल्या आणि त्या कोणाशीही बोलल्या तर सगळं संपलं. डॉक्टर कशी आहे माझी आई. काही सिरियस आहे का काही. रिलॅक्स. शुद्धीवर आल्या का त्या आम्ही भेटू शकतो का आजीला भेटू आम्ही त्यांना आपण नक्की काय झालंय आजीला. रिलॅक्स रिलॅक्स पॅनिक होऊ नका. जस्ट मी आता जे चेक केलं त्यामुळे असं वाटतंय सफोकेशनमुळे किंवा तत्सम काही कारणामुळे त्यांना त्रास झाला असावा. म्हणजे बराच वेळ त्यांना श्वास घेता आला नाही. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. सफोकेशनमुळे आईला त्रास झाला. एक्झॅक्टली. आता ते का झालं कशामुळे झालं त्या कुठे गेल्या होत्या त्यामुळे एवढ्या सफोकेट झाल्या. नक्की काय घडलं कोणी सांगू शकेल का. त्यावेळी घरी त्यांच्यासोबत कोण होतं. मी होतो. म्हणजे अगदी सोबत नव्हतो पण त्यावेळेला मीच घरी होतो. आणि तुम्ही म्हणताय तसं सफोकेट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण आजी हॉलमध्ये सोफ्यावरच झोपल्या होत्या आणि आमचा हॉल खूप मोठा आहे. सेंट्रलाइज्ड AC. नाही पण तिथलं वातावरण तर म्हणजे त्या वातावरणात कसं काय कोण गुदमरेल नाही का पण डॉक्टर मला सांगा माझ्या आईची कंडिशन कशी आहे. सिरियस नाही आहे ना काही.
हो सिरियसच आहे. त्यांची कंडिशन क्रिटिकलच आहे. त्यांचे काही जुने रिपोर्ट असतील तर ते हँड ओव्हर करा. मागवते मी. हो, बऱ्या होतील ना आमच्या सासूबाई? तब्येतीबद्दल आम्ही सध्या काही जास्त सांगू शकणार नाही. अंडर ऑब्झर्वेशनसाठी आम्ही आयसीयूमध्ये ठेवलेलं आहे, पण त्यांना शुद्ध यायला वेळ लागेल. आम्ही ट्रीटमेंट सुरू करू. सध्या त्यांचं वय बघता रिस्पॉन्ड कसा येतो ते आपण मॉनिटरिंग करू. तोपर्यंत तुम्ही पुढची प्रोसिजर करून घ्या. आणि हो, हे काही मेडिसिन आहेत ते तेवढे घेऊन या. डॉक्टर, तरी साधारण किती ॲडव्हान्स भरावा लागेल? हे बघा, आयसीयूमध्ये ठेवलं आहे म्हटल्यानंतर रफली 1 लाख रुपये तरी होतील. बाकी जे काय आहे ते बिलिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला प्रॉपर कळेल. फोर्थ. हॅलो, हां, तर आज या ठिकाणी माननीय श्री संपतराव सर्जेराव गाडे पाटील साहेबांना या इलेक्शनमध्ये भरघोस मतांनी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल आपण सर्वजण त्यांना अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. तर एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, माननीय श्री संपतराव गाडे पाटील साहेबांसाठी. आणि आता तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी श्री माननीय संपतराव सर्जेराव गाडे पाटलांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि पक्षातर्फे दिलेल्या भेटवस्तू स्वीकाराव्यात. अरे संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा. संपत, अभिनंदन. आमचं स्वप्न पूर्ण झालं. माझा संपत आज आमदार झाला.